विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती। राज्यभरात सुमारे 2,63,00,000 महिलांनी यासाठी अर्ज केले होते। त्यापैकी 2,47,00,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर 3,800 कोटी रुपयांचा आर्थिक भर दर महिन्याला पडत असल्याचंही स्पष्ट झालं आहे। ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशाच महिला या योजनेसाठी पात्र ठरतात, असा निकष आहे। अर्जांच्या छाननीमध्ये हा निकष पूर्ण असल्याचं तपासण्यात येणार असून निकषाच्या मर्यादेत असणाऱ्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या, त्यावरून आम्ही काही अर्जांच्या बाबतीत पडताळणीची प्रक्रिया करत आहोत। आधार कार्ड बाबत दिलेली माहितीच चुकीची असल्याच्या तक्रारी आल्या आहेत। ज्यांचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसेल त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी 1,500 रुपयांप्रमाणे दरवर्षी 46,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तर आता प्रत्येकी 2,100 रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी 65,000 कोटी रुपये लागणार आहेत। तिजोरीची सद्यस्थिती पाहता एवढा निधी उभा करायचा हा मुख्य प्रश्न सरकारसमोर आहे। वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे।